नाशिकच्या मिलिंदनगर परिसरामध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आलेली आज सकाळपासून आपण बघतोय की मिलिंदनगर झोपडपट्टी परिसरातनं जो रस्ता या ठिकाणी आर डी सर्कल परिसरात जातोय तो मोकळा करण्याचं काम प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर परिसरातल्या रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली होती, घरांवर मार्किंग देखील करण्यात आली होती। आज मात्र पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी अतिक्रमण हटवायला सुरुवात झालेली आहे। परिसरातले रहिवासी आपल्यासोबत आहेत। मिलिंदजी, काय नेमकी भूमिका आहे तुमची? काही रहिवाशांनी स्वतःहून अतिक्रमण काढलेलं आहे, सहयोगाची भूमिका तुमची आहे, मात्र तुमची मागणी काय असणार आहे? आम्ही महापालिकेला सहयोग करण्याची भूमिका आमची आहे। विकास कामांमध्ये अडथळा न आला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। परंतु महापालिकेने नोटीस देऊन काही दिवसांची मुदत देणे अपेक्षित असताना मुदत न देता मोहीम चालू केली आहे। येथील जे घरं आहेत 40 ते 50 वर्षांपूर्वीचे सर्व घरं आहेत आणि महापालिकेने संस्था जो DP प्लॅन तयार केला आहे तो 16-17 साली तयार केला आहे। त्या अनुषंगाने महापालिकेने सर्व नागरिकांची प्रथमतः पुनर्वसन करणं अपेक्षित असताना तसं कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन न करता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे आणि काही नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण आपलं काढून घेतलेलं आहे। त्यांना केवळ आश्वासन दिलेलं आहे, रामाई आवास योजना आणि शबरी आवास योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला आम्ही घरं देऊ असं केवळ तोंडी आश्वासन दिलेलं आहे। परंतु ह्या योजना राबवित असताना शासकीय जागाची उपलब्धता असणे गरजेचं आहे। अशी शासकीय जागा महापालिकेने अजूनही आम्हाला सांगितलेली नाही किंवा तसं कुठलाही लेखी आश्वासन किंवा अशी ठोस भूमिका महापालिकेने घेतलेली नाही। पण मग तुमची आता या संपूर्ण अतिक्रमण मोहिमेनंतरची भूमिका काय असणार आहे? जे काही अतिक्रमण बाधित नागरिक आहेत, जे विस्थापित झालेले आहेत, जे कुटुंब विस्थापित झालेले आहेत, त्यांची तात्काळ महापालिकेने पुनर्वसन करावं, त्यांची योग्य ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी। जर का त्यांनी वेळेत त्या नागरिकांची योग्य ठिकाणी व्यवस्था केलेली नाही तर सर्व नागरिक महापालिकेच्या विरोधामध्ये सामूहिक आत्मदहन करणार आहोत अशी नागरिकांची भूमिका आहे। आपण बघतोय की या ठिकाणी मिलिंदनगर झोपडपट्टी परिसरातून जो रस्ता जातोय त्या रस्त्यावरचं अतिक्रमण हटवायला सुरुवात झालेली आहे। नागरिकांना अधिकचा वेळ देणं खरं तर प्रशासनानं अपेक्षित असताना या ठिकाणी कारवाईला सुरुवात झाल्याचा देखील आक्षेप इथले रहिवासी घेत आहेत। येणाऱ्या दिवसात फक्त तोंडी आश्वासन न देता इथल्या रहिवाशांचं पुनर्वसन करावं, अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा इशारा देखील या निमित्तानं देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।